पण तुझ्या बापाच्या अंगात जेवढी हिकडी आहे का नाही तेवढी जिरवली शूट तुला घरात घेत नाही. बोलव त्याला नुसतं माझ्या दारात. बोलव की नागच काढायला लावणार आहे ना. बोलव. तुम्ही मी नागस बी हिकडी जिरवली शेवट का नाही तुला घरात घेत नाही. तुम्ही नागस आणि अजिबात वंकार मी जरी बाहेर गेलो तर हिला अजिबात घरात घेत नाही. बस झालं बस झालं. किलोभर तेल झालं. अजून किती पाहिजे. तळण संपत तसं अजून हळूहळू वाटल्यास वर. तुम्ही तिला घरात घेतली आलती म्हणजे कशा पाय आलती. तुला मी सकाळी काय मासा आणायचं खायचं तर म्हणजे आणायला गेल्यावर सांगितलं होतं. कशाला बस. माझ्या घरात थांबायचं नाही. हालायचं बघायचं. बाहेर तिकडं व्हायचं अजिबात घरात यायचं नाही. जाताना विचार करत नाही ना. आता दादू आताच दादू कुठनं दिसायला लागला. आधी का दादू दिसला नाही. इकडे इकडं इकडं वाट आहे. सफाईने तिकडे निघायचं. जायचं कुठं निघायचं तिकडे. बापानं सांगितलं आता नवऱ्यानं घरातनं बाहेर काढली घरात जाऊन ये माझ्याकडे म्हणून. अरे चांगलं नाही शिकवायला तर माणसानं चांगलं नाका शिकवणं पण वाईट कधी शिकवून ये. इकडं कुठं पळायला लागली. माझा इथे मी करू दे. त्याला पाहिजे म्हणून मी आणून त्याला दिलंय. त्याला कसं करून खावा वाटेल तसं करू दे. येडं येऊ दे वाकडं येऊ दे तिची ती करून खाते ना समाधान आहे मला. तो करायचं नाही काय ग बसन फी बसन आहे. बाहेर निघायचं सप्पाईनं. तुला मी सकाळी बी सांगितलं होतं. बुडीत सांगतोय बुडीत सांगतोय बाहेर निघ. ती माझं लेकरू आहे करू दे. हातानं करू दे. मॅच करायला लावलंय त्यानंच ती सगळं केलं. काय त्याची गरज मला येत नाही का. मला येत नसून मी करू दे नाही. हातानं त्याला करून खा म्हणतोय. आणि करून देऊ द्या म्हणजे. रात्री काल कुठे गेलती एवढे माया कुठे गेलता. ढकलल्यावर नाही बाहेर निघायचं. दरवाज्यातनं बाहेर व्हायचं. बाहेर माणूस ग बसायचं नाही. अरे ग बसायला काय ह्याला ठेवलेस काय तू. हा अजिबात हात लावायचा नाही घरात. कशाला भांड्याला देखील हात लावायचा नाही. सारखा उगा म्हणजे इकडं इथं बसायचं कुठं बी धरणं धरून पण घरात येत नाही. आतीन पिती कोण आती करत नाही. तुम्ही आती केलं आमची माती केली. ती बावात चला म्हणला गेली गाडीवर बसून गेली. तवा तुझ्या ध्यानात आलं नाही लेकर कोण होती कशी सोडावती. तवा ती काय करून खातेली. हा आता ध्यानात यायला लागलं काय. ते हातानं करून खाताय देते. तवा ध्यानात आलं नाही. काल दिवसभर लेकर रडत होती उपाशी मिली तवा. तू हे माझ्या लेकरांना काय कमी पडू देणार नाही का. मला जाईन कष्ट करीन त्यांना पाहिजे ते खाया देईन. नाही रडत आणि त्याला रडवू पण नको. तू शानी असली तर तू नी कुठं तर जा. दारातच थांबू नको. दुकानं घास खातेली ती. कशाच मी ग बसती. माझा ग बसण्याचं तुम्ही बळ बघू नका. काय काय तुझं नाही तर जा तुझ्या त्या बापाला घेऊन ये. आईला घेऊन ये आणि 2 माणसं आण. मग तुला सांगतो तुझं किती आहे माझं किती आहे. कुणाच्या चुका आहे ती 2 माणसाला काय करायचं. मी आहे एकटी. 2 माणसाला काय बघ तुझाच बाप काल म्हणत तुझा कुठं घरावर नाव आहे. तुझं कुठं नाव आहे दाखव. तुला घरात घेतो कुठं नाव आहे तुझं. काय बोलताय काय बोलताय मी. तुझाच बाप बोलला ना. कुठं आहे नाव दाखवा. तुमचं काय हाला. अरे माझ्या रानात येऊन मला काढताय तुम्ही बाहेर काय. सरकान फिरका गेलं. तुझं घरात जायचं. तुझं नाव कुठं आहे काय रूप आहे तुझं घर आहे ते दाखव आणि मग शिर. अशी कोण बी येतील म्हणतील माझं घर आहे. प्रत्येकाला मी घरात घे रिकाम आहे काय. लय आईजन बापाच ऐकायचं होतं की चांगली करणार होती. लेकरा बाराचा बी विचार केला नाही. स्वतःच्या प्रपंच स्वतः वाटूळ करून घेतला आई बापाचा ऐकून. मी कशाच वाटोळ केलं. मग गेलीस कशाला कशाला तुमचं अजून तर वाटोळ काय झालं नाही. कशाच वाटोळ झाले. अरे गेलीस कशाला तू. माझा ते विषय सोडून लेकराचा विचार करायचा होता की. तो लेकराचा विचार करत नाही जाती बाप चल म्हणल्यावर लगी निघून.
आता तोंड घेऊन येऊन म्हणते दादू माझा हातानं करायला लागला. तवा दादू हातानं करून खाल्लं उपाशी राहायला ध्यानात आलं नाही दादू का? ए दाद्या त्या दाद्याला हाकच मारायची नाही तिकडे दादू अजिबात नाही. दादू तुला बनवायचं तसं बनव. पहिला तळला की आधी खा, त्यात मीठ कमी आहे कसं आहे काय बघ. मजा लावली येतो दादू दादू. हाय असं बरोबर वाटतंय. मला बरोबर वाटतंय, मला जी योग्य वाटतंय ते मी करतोय. चांगलं नाही हे तू परत घरात एकटं का घरात एकलं म्हणजे त्याला काही घरात काही बुटपीत आहे ती काय घर जायची त्याच्या अजिबात नाही. घरात माझ्या यायचंच नाही कसं पाहिजे अजिबात नाही. कुणी पाणी व्हावं का मी काय? गप्प बसली की तुम्ही चढायला जाताय है ना? मी गबसत नाही. मी आतापर्यंत सारतापणा घेतला ऐकलं, पण तुझ्या बापाच्या अंगात जेवढी हिकडी आहे का नाही तेवढी जिरवली शूट तुला घरात घेत नाही. बोलव त्याला नुसतं माझ्या दारात बोलव की नागस काढायला लावणार आहे ना बोलव. तुम्ही मी नागस बी काढाय. हिकडी जिरवली शिवट का नाही तुला घरात घेत नाही. तुम्ही नागस आणि काढाय. अजिबात वंकार मी जरी बाहेर गेलो तर हिला अजिबात घरात घेत नाही, तुला पहिल्यांदा सांगतोय. नाही तर मग दादूला आणि तुम्हाला मग काय बोलीन काय करीन पत्या लागू देणार नाही. लेकरांना गोड बोलले की लेकराला वाटतंय हाय माझी आई आली आमच्या करता. आपण बापानं काय शिकवलं काय शिकून पाठवलं हे यांना माहित नाही ना. काय माझ्या बापानं शिकवलं? माझ्या बापावर का दात धरलाय तुम्ही? काय केलं माझ्या बापानं तुम्हाला? ए तू इथनं तुझं नाव आहे का? आता तुझं नाव कुठं आहे ते तुझ्या बाळाला येऊन दाखवाय सांग, मग तुला घरात घे. तू दाखव मला येऊन नाव कुठं आहे माझं इथं. जरा माणसाने राहावं विसर काय अरे चित्राबाद शिरलेली तुम्ही अडाणी मेंढर आहे अडाणी. त्या अडाणी तू अडाणी अवलाद आहे. तुला कळलं नाही का? ती फुलवते पण आपल्या आयुष्याचं वाटोळ होतंय. आपली 2 लेकरं आहे ती आज आपल्या बरोबरीला आले. ती कसं आपण ती चल म्हणलं की जावं तिथंच त्यांना म्हणायचं असतं तुम्ही काय म्हणाय ती म्हणा, पण माझी लेकरं आहे ती माझा संसार आहे माझं वाटोळ होतंय तुमचं ऐकून. त्यावेळेस विचार केला नाही. बाप चल चल का कमी म्हणलं गेले की गाडीवर बसून दोन्हीच्या मध्ये गेलीस तेव्हा विचार केला नाहीच गे. अरे देवाने एवढं मोठं डोकं दिलंय, विचार करायचा असतंय चालवायचं असतंय. आपल्या एक पाऊल वाकडं कुठं जातं आणि त्या कुठल्या वाटाने काय तोटा होतो फायदा होतो ही विचार करायचा असतो. का तुझी ह्याच्या आधी आई म्हणली होती दिल्ली त्या दिवशी तू मेली तुझं सुखानं संसार कर. नवरा आहे आज भांडल हानल मारल. का त्या माऊलीचं चुकीचं होतं? तुझ्या बापान त्या माऊलीला बी बोलू दिलं नाही, तिचं पण काय चालू दिलं नाही. काय पण बोलू मी बघा गप्प मी लय बोलत नाही. तुमचं जे आहे का नाही तीच सांगतोय, रिअल सांगतोय, अजून खोटं नाही सांगत. मी खोटं फिटं बोलत नाही. मला काय त्यात तुमचं खोटं बोलून भेटणार नाही. काय तुझा बाप मला देणार नाही 10-5 हजार आणून, लाखाचं तर दे सोडून. माझं चुक- हाय बापानं लेकीला चांगलं वळण लावायचं असतं, चांगलं संस्कार माझ्या द्यायचं असतं. बापानं तर मला चांगलं वळण लावलं. चांगलं वळण लावले म्हणून काल गेली ना तोंड घेऊन कुठे उचलून. गेली? महिनाभर गेली तशी पाय महागारी आली की का आपण लागलाय? गेलीच का? का गेली? राग वैताग काय असतं राग का व्हायचा नसतंय? असतो ना मग तिकडेच राहायचं, तो यायचं नाही. तुझा राग तिकडेच जिरवायचा, इकडं अजिबात यायचं नाही राग घेऊन. पहिलं बी न सांगता गेली. लेकरं म्हणली आम्हाला सांगितलं होतं जाऊन येते म्हणून ग बसलो. आता काल बाप चल म्हणला